टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा वाढताना पाहायला मिळत असून यंदाच्या हंगामातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। जळगावचा तापमानाचा पारा हा 43 अंशांवर पोहोचल्यामुळे आता तापमानाचा हा वेगवेगळ्या घटकांवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावर आहोत। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर उन्हाच्या कडाक्यामुळे असेल किंवा तीव्र उन्हामुळे असेल, या ठिकाणी जो राष्ट्रीय महामार्गावरील ते डांबर आहे हे या ठिकाणी वितळल्यामुळे या ठिकाणी हा रस्त्याचा आकार या ठिकाणी बदलतो आहे आणि त्यावरून वाहनं जात असल्यामुळे हा रस्ता त्या ठिकाणी जे आहे अर्धा ते 1 फुटापर्यंतचा हा रस्ता खाली दाबला गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा हा वाढलेला आहे। 40 अंशाचा आकडा हा उन्हाने पार केलेला असून यंदाच्या हंगामातल्या आज सर्वाधिक म्हणजे 43 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर हे राष्ट्रीय महामार्ग आहे, मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गावरचं डांबर हे वितळत असल्यामुळे या ठिकाणी हा रस्ता वाहनं त्यावरून जात असल्यामुळे कुठेतरी दाबला गेला असल्यामुळे या ठिकाणी या रस्त्याचा आकार बदलल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। रस्ता हा उंच आणि नीच झालेला आहे, एका बाजूला सपाट तर दुसऱ्या बाजूला रस्त्याचा खोलगट भाग या ठिकाणी तयार झाल्यामुळे या ठिकाणाहून वाहनं चालवताना जे आहे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे आणि त्या जागेवरून जे आहे वाहनांची चाकं या ठिकाणी घसरत असल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळतं आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी जे आहे हे डांबर जे आहे या ठिकाणी वितळतं आहे आणि ते वितळत असल्यामुळेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा एवढा जो रस्ता आहे हा उंचीपासून खाली दाबला गेलेला आहे। या ठिकाणाहून जे आहे वाहनं जात आहेत, त्यामुळे हा रस्ता दाबला गेल्याने म्हणजे एकंदरीतच तापमानाचा जो परिणाम आहे तो या राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा होत आहे। वेगवेगळ्या घटकांवर जो आहे तापमानाचा परिणाम हा होतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता या ठिकाणी तीव्र उन्हामुळे जे आहे त्या ठिकाणी हा रस्ता जो आहे दाबला गेल्यामुळे उन्हाचा आपण बघू शकतो की तीव्र उन्हामुळे उन्हाचा जे आहे वेगवेगळ्या गोष्टींवर परिणाम होतो आहे। तसाच परिणाम जो आहे या राष्ट्रीय महामार्गावर झाला असून हा रस्ता दाबला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत असून या ठिकाणून जाताना वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे। उन्हाचा तीव्र कडाका हा नागरिकांना सहन करावा लागत आहे। आगामी काळामध्ये तापमानाचा पारा हा वाढण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मात्र यंदाच्या हंगामातल्या सर्वाधिक म्हणजे 43 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची आज नोंद झाली असून पुढे उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती जळगावमध्ये निर्माण झालेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।